परवा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी, त्याने असा तो टॉवेल असा टाकला, असा टॉवेल हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेतात. हा टॉवेल हा असा असतो, इथे हा हृदयाजवळ असतो. नॅपकिनचा हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहिला. त्यातून राष्ट्रवादीचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदेचे शिलेदार मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यामध्ये किती राजकीय वैर दिसतंय हे सर्व रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू आहे. पालकमंत्रीपद स्थगित केल्यानंतर त्यावर अजूनही महायुतीला तोडगा काढता आलेला नाहीये. पण दोन्ही गटाचे नेते आणि आमदार एकमेकांना खुलं चॅलेंज देत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना राष्ट्रवादीमध्ये भडका उडालाय. त्यामुळं रायगडमध्ये तरी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फुटणार अशीच परिस्थिती निर्माण झाली. गेल्या आठवड्यात काय राजकारण घडले, त्याचा परिणाम काय होईल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद चिघळला. रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले हे एकमेकांना कायमच पाण्यात पाहत आले. महायुती झाल्यानंतर तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खातं मिळालं आणि पालकमंत्री पदही रायगडचंच मिळालं. पण कोट शिवून मंत्रिपदाच्या रांगेत उभे असलेले भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि पालकमंत्री पदाचं स्वप्नही पूर्ण होऊ शकलं नाही. तेव्हा ते शांत राहिले. त्यानंतर आताच्या नव्या सरकारमध्ये ते आणि आदिती तटकरे हे दोघेही कॅबिनेट मंत्री झाले. आदिती तटकरे यांना हेवीवेट महिला व बाल कल्याण खातं मिळालं, तर गोगावले यांना कमी महत्वाचं रोजगार हमी हे खातं मिळालं. रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, त्यामुळं शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा यासाठी सेनेचे आमदार हे प्रचंड आक्रमक होते. मात्र मंत्रिपदानंतर 2 महिन्यांनी पालकमंत्री पदाची यादी आली आणि पुन्हा आदिती तटकरे या जिल्ह्याच्या बॉस बनल्या. त्यामुळं शिवसेनेचे आमदार संतापले. त्यांनी थेट रायगडमध्ये आंदोलन सुरू केलं. त्यानंतर 2 दिवसात रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली. आता 3 महिन्यानंतरही यावर तोडगा निघालेला नाहीये. तटकरे गोगावलेंच्या एकमेकांवर कुरघोड्या आणि टॉवेल मिमिक्री, पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना सुनील तटकरे भरत गोगावले यांच्यामधील राजकीय वाद आणखी चिघळलाय. आता हे दोघं एकमेकांना थेट अंगावर घेत आहेत. महाड येथील राष्ट्रवादीच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना थेट आव्हान दिले. इतकंच नाही तर गोगावले यांना विधानसभेला घेरणाऱ्या स्नेहल जगताप यांना तटकरे यांनी राष्ट्रवादीत घेतलंय. गोगावले यांच्या विरुद्ध जगताप यांना महाड मतदारसंघातून विधानसभेत उतरवण्याचे संकेत दिले, तर गोगावले यांची नॅपकिन मिमिक्री करून दाखवली आहे. अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहलला बोलवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला काय विचारताय, तुम्ही पण स्नेहलला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे. त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करू नका. बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सगळेजण आलात. भरत गोगावले यांचं तटकरेंना चोख प्रत्युत्तर. गोगावले यांनी तब्बल 15 दिवसानंतर सुनील तटकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, तेही आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात. नॅपकिन विषयावरून त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी नॅपकिन ज्या पद्धतीने खांद्यावर घेतले तशी नॅपकिन वेटर खांद्यावर घेतो असं म्हणत प्रत्युत्तर दिले. तुम्ही टीका करा, आम्ही त्याला भीक घालत नाही असा इशाराच गोगावले यांनी दिलाय. परवा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी, त्याने असा तो टॉवेल असा टाकला, असा टॉवेल हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेतात. हा टॉवेल हा असा असतो, इथे हा हृदयाजवळ असतो. ह्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो. म्हणजे आम्हाला कोणावर विचारायची नाही आहे, पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे. बरं, केवळ गोगावले नाही तर महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हेही तटकरेंवर थेट हल्ला करत आहेत. तटकरे यांनी आमचा पराभव करण्याचा प्रयत्न केला असा दोघांचा आरोप आहे. महेंद्र थोरवेंनी तटकरेंना थेट चीटर म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून आपण सुनील तटकरे यांना निवडून आणलं, मात्र निवडून आल्यावर त्यांनी आपला रंग दाखवलाय. आता जिल्हा परिषद
पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत, पण या युतीत सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी नसेल असा स्पष्ट इशाराच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलाय. तर तटकरे यांचा चीटर फॅमिली असा उल्लेख केलाय. सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं. 4 वेळा आमदार निवडून आलेले आहेत. बरंचसं सारखं नेतृत्व आहे. घरात 1 रुपया ठेवला नाही लोकसभेला यांनी या माणसानी. त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील राजकीय वाद विकोपाला गेलाय. त्याला किनार ही पालकमंत्री पदाची आहे. त्यामुळं महायुतीतील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लगेच तोडगा काढला पाहिजे. एकतर पालकमंत्री पद काही वर्षांसाठी दोघांमध्ये वाटून देणं किंवा या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीकडे पालकमंत्री पद द्यावं असा राजकीय पर्याय आहे. तर रायगडमध्ये महायुती अभेद्य राहू शकते, नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो. तर मंडळी, रायगडमधील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.